2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं। मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत। शरद पवारांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण। नवी दिल्लीत थोड्याच वेळात सुरू होणार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। 70 ते 80 उमेदवारांची पहिली यादी आज ठरण्याची अपेक्षा। महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही। 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार, नारायण राणेंचा दावा। तर जिथे शिवसेनेचा खासदार तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। 2014 मध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151+ घोषणा केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतात। जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, खुन्नस म्हणून SIT लावल्याचाही आरोप। राज्य सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश OBC आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी। OBCंना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।